So hello guys, good afternoon. So welcome to our channel. The name of the channel is Advait Joshi. Okay. So yes, आपण आता हा व्हिडिओ कशाबद्दल बनवतोय. सो टुमारो या पेपर दॅट इज अ सायन्स टू बायोलॉजीचा उद्या पेपर आहे. करेक्ट. सायन्स टू बायोलॉजी पेपर आहे. तुम्हाला 10 चॅप्टर्स आहेत आणि त्या 10 चॅप्टर्समध्ये काय काय एक्सपेक्टेड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. सो इफ यू आर न्यू टू चॅनल सो प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट अँड प्लीज प्रेस द बेल आयकॉन बटन सो दॅट यू कॅन गेट अ लेटेस्ट नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओज. ओके. आपल्या जेवढ्यात जास्त पॉसिबल असेल तर आपल्या मित्रांना, नेबर्सना, आपल्या फॅमिली मेंबर्सना, तुमच्या काही ग्रुप मेंबर्स असतील किंवा कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा की ॲटलीस्ट छोटीशी एक हेल्प होईल की काय एक्सपेक्टेड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे सायन्स टू SSC बोर्डमध्ये उद्या बायोलॉजीचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये येऊ शकतात. दीज आर ओनली द एक्सपेक्टेड क्वेश्चन वॉट आय एम सेईंग ऑर वी कॅन से इम्पॉर्टंट क्वेश्चन विच माईट आस्क इन युअर एक्झामिनेशन्स. ओके. हे कशावरनं सांगतो तर अपार्ट फ्रॉम स्टडिंग युअर लास्ट प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आपण ते बघितले किंवा काय आत्ता ट्रेंडिंग काय चालू आहे, कुठच्या टॉपिक्सवरती येऊ शकतात ह्याच्यावरनं हा सर्वे करून हे क्वेश्चन बनवले. ओके. सो येस, सो टाईम न वेस्ट करता विल स्टार्ट इट. चलो. सो येस, फर्स्ट लेसन आहे हेरिडिटी इव्होल्युशन. हेरिडिटी इव्होल्युशनमध्ये काय करू शकता? फर्स्ट थिंग की लाईक तुमचे ऑब्जेक्टिव्ह जेवढे काय आहेत टेक्स्टबुकच्या खाली जेवढे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते सर्व करून जा. ते काही सोडू नका. टेक्स्टबुकच्या खालचं पण करा, टार्गेटमध्ये जे काही इम्पॉर्टंट असेल ते पण करून जा, ते पण काही ठेवू नका. ओके. जे जे तुम्हाला वाचतील तुमच्या नजरेखालून घालतील ते सगळे घालून घ्या आणि ते तेवढे करा एक्सपेक्टेड. ओके. सो नाउ विल स्टार्ट विथ द फर्स्ट इन दॅट इज हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आपण मॅक्झिमम ट्राय करूया की या व्हिडिओमध्ये 5 लेसन कव्हर होतील किंवा 3 लेसन्स तरी. ओके. तर तेवढे तुमचे व्हिडिओज तुमचे अपलोड करा आणि बघायला विसरू नका. ओके. जास्तीत जास्त व्ह्यू वाढले पाहिजेत. आपल्या मराठी माणसाला मदत आपणच केली पाहिजे. ओके. सो आता मराठी माणूस आपण इथेच राहू आणि बाकी सगळे पुढे जातील हे असं नसलं पाहिजे. चलो, तो वेळ न करता स्टार्ट करूया. पहिल्या लेसनचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. सो हेरिडिटी अँड इव्होल्युशनमध्ये काय एक्सपेक्ट करू शकता? लॅमार्किझमची थेरी किंवा आपण म्हणू शकतो की चार्ल्स डार्विनची थेरी, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, लोकेशन काय असतं ते घेऊ शकतं. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन येऊ शकतं, ट्रान्सक्रिप्शन येऊ शकतं, लॅमार्किझमची थेरी आहे, चार्ल्स डार्विनची थेरी आहे किंवा लाईक एक्झाम्पल इव्होल्युशन कसं झालं, काय काय पॅटर्न्स आहेत किंवा जो पहिला पेज आहे वेगवेगळ्या सायंटिस्टची माहिती आहेत हे सगळं करून जा. ओके. सेकंड लेसनमध्ये क्रेब्स सायकल, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे करून जाच. किंवा तुमचं अमिनो ॲसिड्सचे काय करतो एक फ्लो चार्ट आहे बघा. एरोबिक आणि एनएरोबिक रेस्पिरेशनचा एक फ्लो चार्ट आहे बघा. देन अमिनो ॲसिड्सचं एक आहे. देन विटामिन, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल विटामिन्स कुठचे असतात. नंतर आपण सुद्धा वॉटरचे इम्पॉर्टन्स काय काय हे क्वेश्चन येऊ शकतात. थर्ड लेसन आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके. त्याच्याने मेल आणि फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम करून जात जा. व्हॉट आर द व्हेरियस मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याचे काय काय टाईप्स आहेत? बडिंग, फ्युजन आहे ना, बायनरी किंवा आपण शकतो मल्टिपल फ्युजन, नंतर फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन. ओके. नंतर मग व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन हे सगळं करून जा. हे येऊ शकतं आलं तर. डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल येऊ शकतं. मेल आणि फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे डायग्राम बघून जा. नंतर मेन्स्ट्रुअल सायकल काय असतं ते एक बघून जा. वेगवेगळ्या टेक्निक्स काय असतात? IVF, सरोगसी. ओके. सरोगसी काय, IVF काय, नंतर हे सगळं करून घ्या. स्पर्म बँक किंवा सिमेंट बँक काय असते, ह्याचा रोल काय हे बघून जाईल. ओके. ते येऊ शकतं. चौथा लेसन आहे तुमचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट तुमचं जाधव मोले पेईंग याची गोष्ट मला विचारू किंवा सॅक्रेड ग्रुव्स काय असतं ते विचारू शकतात किंवा वेगवेगळ्या स्पीशीज, थ्रेटन्ड स्पीशीज, नियर थ्रेटन्ड किंवा एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड जे काय वेगवेगळ्या स्पीशीजची नाव आहेत ते येऊ शकतं. ओके. तो न विसर ते करून जा. जाधव मोले पेईंग ते वेगळ्या टाईप्स ऑफ स्पीशीज. ओके. नंतर मग आपण शकतो हे सगळे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत फोर्थ लेसनमध्ये पण. लाईक एक्झाम्पल अजून काय घेऊ शकतो त्याच्यामध्ये ते फ्लो चार्ट्स आहेत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळे जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते करून जा. ते न विसरता करून जा. आणि मेल रिप्रोसिस्टीमध्ये तुमचं वेगवेगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स काय आहेत? कॉन्डम आहे किंवा आपण शकतो ॲसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी हे पण सगळे काय एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. ओके. किंवा बर्थ कंट्रोल्स कसं करू शकतो किंवा न्यू इमर्जिंग टेक्निक्स काय आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी बघत राहा आपला चॅनल अद्वैत जोशी. सो नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येतो. स्टे ट्यून, स्टे हॅपी. ओके. ऑल द व्हेरी बेस्ट.